नमस्कार सर्वांना. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर मी आज फर्स्ट व्हिडिओ अपलोड करत आहे या चॅनलवर. तर भरभरून प्रतिसाद द्यावा, भरभरून प्रेम द्यावे हीच इच्छा आहे. तर मी आज स्पेशल गुढीपाडवा स्पेशल केसर पिस्ता श्रीखंड बनवत आहे. तर चला बघूया काय काय प्रोसेस आहे केसर पिस्ता श्रीखंड बनवण्यासाठी. तर इथे एक स्वच्छ कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे. त्याच्या खाली अशी चाळणी ठेवून त्याच्या खाली अजून एक भांडं ठेवलेलं आहे आणि 1 लिटर मी इथे दही घेतलेलं आहे. तर ते आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे एक रात्रभर असंच पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये वेगळं करण्यासाठी आपल्याला हे असंच बांधून ठेवायचं आहे. आणि ते बांधून आपल्याला त्याच्यावर काहीतरी हेवी खलबत्ता वगैरे असं ठेवून हे रात्रभर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण असं की जर का आपण बाहेर हे असं टांगून दिलं तर ते जास्त आंबट होईल आणि आंबट नसेल हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता पूर्ण रात्र मी फ्रीजमध्ये ह्याच्यातलं पाणी असंच ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एवढं पाणी निघालेलं आहे. आता आपण बघूया आपला चक्का कसा झालेला आहे. तर मी आता तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता की आपल्या ह्याच्यातलं पूर्ण पाणी खालीच्या भांड्यात जमा झालेलं आहे आणि खूप सॉफ्ट असं क्रीमी एकदम ह्याचं टेक्स्चर आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर आपण आता ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिट तरी आपल्याला ह्याला चांगलं असं चमच्याने किंवा विस्करच्या साहाय्याने आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करू शकता. कोणाला कमी गोड आवडत असेल किंवा जास्त असेल तशानुसार तुम्ही इथे पिठी साखर ॲड करू शकता. पिठी साखर ॲड केल्यानंतर पण तुम्हाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही ह्याला मिक्स करत राहाल तेवढं सॉफ्ट आणि क्रीमी असं टेक्स्चर ह्या श्रीखंडाचं येईल. त्याचनंतर मी इथे जायफळ आणि वेलची पूड पण टाकलेली आहे. त्याच्याने खूप छान तो सुवास येतो आणि खूप छान टेस्ट पण लागते जायफळची. ह्याचनंतर मी इथे केसरचं दूध ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी केसरचं दूध ॲड केल्यानंतर ह्याचं कलर खूप सुंदर असा आलेला आहे. तर केसर मी फक्त 15 मिनिट थोड्याशा कोमट दुधात भिजत घातलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर खूप छान इथे दिसत आहे. तर हे मी बऱ्याच वेळ असं फेटून घेतलं, चांगलं एकजीव करून घेतलं, पूर्ण लम्स काढून घेतले आणि त्यानंतर मी इथे पिस्ता ॲड केला. पिस्ता ॲड केल्यानंतर पण तुम्हाला हे चांगलं मिश्रण एकत्रित व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता ह्याचं टेक्स्चर थोडं चेंज झालेलं आहे, क्रीमी झालेलं आहे. तर असंच तुम्ही ह्यानंतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर असं गार्निश करू शकता. तर श्रीखंड टेस्टला खूप जबरदस्त झालेलं होतं. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने बनवून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.